होतं बॅक टू बॅक सलग 3 षटकार मारले त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक किरण भोपी यांच्याकडून त्यांनी पारितोषिक घेऊन जायचंय। किरण भोपी दादांना मी विनंती करतोय की रोशनला हे पारितोषिक द्यायचंय। 3 चेंडू 3 षटकार मारल्यास 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवलं होतं किरण भोपीने। रोशन जाधवने 3 चेंडू 3 षटकार ते मारले होते, त्याला पारितोषिक देतोय। आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी देखील केली आहे रोशनने। निर्णय कळवायचा नागाव संघ नाणेफेकी जिंकली आहे। तर नागाव संघ बघा नाणेफेकी जिंकली आहे, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। आजच्या दिवसाचा शेवटचा सामना आपण पाहू। नागाव विपक्ष न्यू गोल्डन पोसरी या दोन संघांमध्ये नागाव संघाने प्रथम नाणेफेकी जिंकली आहे, क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केले न्यू गोल्डन पोसरी संघाला फलंदाजीसाठी। तर या पुढील या सामन्याचं धावतं वर्णन करतील जे सातत्याने 2 दिवस आमच्या साथीला जोडले गेलेले आहेत। एक बदापूरचा, एक जोविली गावचा, एक बुलंद आवाज महेश थुले यांना धन्यवाद मच्छिंद्र। त्याच दरम्यान मनोहर गायकर साहेबांचे इथे आगमन होतं, त्यांचं देखील मनापासून स्वागत करेन। तर विनंती करेन या व्यासपीठावरती आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत। संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं, व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचं आणि खेळाडूंचं सहर्ष मनपूर्वक स्वागत। आघाडीची जोडी यावेळेस अखिल भोईर आणि मनीष तात्रे। मागचा सामना आपण पाहिला, काय सामना झाला मैदानाच्या आतमध्ये। निवालपाडा संघाला मात्र बीट केलं। यावेळेस मनीष तात्रेला कोण विसरेल, ज्याने मात्र गोरेगाव नाईट रजनी स्पर्धा ज्याने गाजवली होती खऱ्या अर्थाने, तोच मनीष तात्रे यावेळेस आपल्याला इथे या बदलापूर नगरीमध्ये आपल्या नावाचा ठसा यावेळेस या मॅच मध्ये उमटवत असताना आता मात्र शेवटचा सामना असेल। जो संघ इथून जिंकेल तो संघ सुपर 4 साठी क्वालिफाय केला जाईल। गोलंदाजीसाठी तो गोलंदाज सूरज मडवी। सूरज मडवी यावेळेस स्ट्रायकर गोलंदाज, संघाचा संघनायक यावेळेस आई गावदेवी 12-13 नागाव या संघाकडून। आखो टप्प्याचा चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून पॉइंटच्या दिशेने डीप पॉइंटला चेंडू यावेळेस सीमारेषे पलीकडे जात असताना अगदी यावेळेस अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय। वीरेंद्र सेवाग स्टाईलने अखिल भोईरच्या बॅट मधून येणारा पहिला चौकार। पहिला चौकार येतोय यावेळेस अखिल भोईरच्या बॅट मधून। सुरुवात तर चांगली पाहायला मिळते यावेळेस न्यू गोल्डन पोसरी टीमच्या वतीनं। सलामीचे फलंदाज आपण पाहतो, स्ट्राइक एंडला अखिल, नॉन स्ट्राइक एंडला मनीष तात्रे। आघाडीचा गोलंदाज सूरज मडवी। इथे फटका चांगला यावेळेस लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध अगदी स्क्रीन समोर चेंडू जाईल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे। अजून एक चौकार यावेळेस बॅक टू बॅक सलग अखिलच्या बॅट मधून येणारा हा दुसरा सलग चौकार। मागच्या मॅच मध्ये देखील सुरुवातीला 2 चौकार अखिलच्या बॅट मधून आपण पाहिले नेवालपाडा संघाच्या विरोधात। तेच चित्र इथे आम्हाला गुणलेखकांचे कुमार गायकर सांगत असताना चांगली कामगिरी यावेळेस शफल झाले, फटक्यासाठी जागा बनवली आहे। चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषा
सीमारेषा पार करून यावेळेस येतोय हा षटकार. चांगला फटका यावेळेस. या फटक्यासाठी मात्र जागा बनवली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुरेपूर वापर करत असताना यावेळेस गोलंदाजाचा अखिल भोईर. सूरज मडवीला मात्र थोडस अडचणी टाकलं. यावेळेस फटका चांगला आहे. इथे चेंडू येईल. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देत असताना यावेळेस चेंडू येतोय 6 धावांसाठी लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. षटकार. पहिला चौकार, दुसरा चौकार, तिसरा षटकार, चौथा षटकार. धावसंख्या धावफलकावरती 2-0. 20 धावा सफल झालेत. पुन्हा एकदा लॉंग लेग रिजन मध्ये आपण पाहतोय चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. थोडासा उताराचा भाग त्या ठिकाणी आपण पाहतोय या मैदानाचा. आणि यावेळेस अजून एक चौकार येतोय अखिल भोईरच्या बॅट मधून. 24 धावा. सुरुवात चांगली तर शेवट देखील गोड होईल. इथे मात्र यावेळेस पोसरी संघ फलंदाजी करत असताना काय फलंदाजी. मैदानाचा असा कोणता कोपरा नाहीये तिथे अखिल भोईरचा फटका नाहीये. यावेळेस धावसंख्या धावफलकावरती 24 विदाउट लॉस. इथे यावेळेस अतिशय चांगला फटका डिपेक्सचा कव्हरला. पुन्हा एकदा अजून एक चौकार येतोय. प्रत्येक चेंडूवरती प्रहार केलाय सूरज मडवीच्या. 4 चौकार, 2 षटकार. टीमची टोटल यावेळेस स्कोर कार्ड वरती 28 धावा. वैयक्तिक 28 या धाव संख्येवरती खेळतोय फलंदाज अखिल भोईर. मागच्या मॅच मध्ये 26 धावांचं योगदान दिलं होतं अखिल भोईरने. यावेळेस 28 धावांवरती नाबाद खेळतोय. चांगली फलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस नव्याने संधी असेल न्यू बॅट्समन त्याच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडेड बॅट्समन मनीष तात्रे ऑन अ स्ट्राइक. गोलंदाजीसाठी यावेळेस राकेश पाटील. आई गावदेवी 12-13 नागाव हा संघ यावेळेस मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना फलंदाजीसाठी आपण पाहतोय न्यू गोल्डन पोसरी संघ. अठ्ठावीस धावा 28. संध्याकाळचं सत्र यावेळेस आपण पाहतोय. एक चांगली मॅच तुमच्या समोर येते. यावेळेस चेंडू येतोय वाईड बॉल. पंच मला सांगतात जय पवार सर हा चेंडू खराब आहे. राकेश पाटीलजी मात्र लाईन यावेळेस चुकीची पाहायला मिळते. आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू मात्र वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये जोडली जाते 29. 29 धावा. इथे यावेळेस फटका चांगला आहे. व्यवस्थित चेंडू रडार मध्ये आला. बॅटच्या चेंडू फेकून दिलाय ऑन साइडला. यावेळेस येतोय मनीष तात्रेच्या बॅट मधून षटकार. पस्तीस धावा धाव फलकावरती आक्रमण केलं जाते. प्रत्येक गोलंदाजाचं स्वागत यावेळेस मोठ्या फटक्याने केलं जात आहे. इथे यावेळेस ऑफस्टिकचा यॉर्कर. लाईन चांगली आहे. इथे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज राकेश पाटील. चेंडू येतोय डॉट. धावसंख्या स्थिरावली आहे 35 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती असताना टिटवाळा एंड कडून पुन्हा एकदा राकेश. इथे यावेळेस पाचची कडा टॉपेज लागतोय. शॉर्ट थर्ड मॅनला मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एकच धाव इथे अंकित केली जाते. स्ट्राइक रोटेट केली जाते अखिल भोईर कडे. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल यावेळेस 36 रन. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि या स्पर्धेचा तिसऱ्या दिवसाला मात्र आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडासा वेळात निरोप देऊ. आज कोणता संघ सुपर 4 मध्ये दाखल होईल. नागाव
की पोसरी याचं उत्तर काही क्षणामध्ये तुम्हाला मिळेल. चांगली स्पर्धा ही गावदेवी चषक 2020चं पर्व तिसरं आपण एन्जॉय करतोय. रोख रक्कम ₹55,000. खास आकर्षण या स्पर्धेचं सिटी 100 बाईक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. इथे रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू येतोय डॉट. अखिल भोईरला इथे मात्र बीट केले गोलंदाज राकेशने. टीमची टोटल यावेळी स्कोर कार्ड वरती 36 धावा. षटकातील काही चेंडू शिल्लक. इथे पुन्हा एकदा शफल झालेत. नटराज स्टाईलने चेंडू फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या जवळ 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. अगदी एक टप्पा घेत चेंडू जाईल यावेळेस सीमारेषा पार. आणि हा येतोय अखिल भोईरचा एक दमदार चौकार. तीन चेंडू 3 षटकार. जर कोणता फलंदाज इथे लगावतो तर सन्माननीय किरण भोपी यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. आणि या मॅच साठी सुद्धा ते पारितोषिक असेल. इथे फुलर लेनचा चेंडू रिव्हर्स अटॅम्प. 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे येत आहेत परंतु इथे 3 तिगाडा आणि काम बिगाडा. यावेळेस चेंडू जात असताना थर्ड मॅन रिजन मध्ये अजून एक चौकार येतोय अखिल भोईरच्या बॅट मधून. फलंदाजी आपलातून होते. धावांचं वादळ मैदानावरती गोंगावतंय अखिल भोईर नावाचं. टीमची टोटल यावेळेस 2 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 44 धावा 44 रन्स. 22.0 ची सरासरी प्रति षटका मागे यावेळेस न्यू गोल्डन पोस्टली टीमची पाहायला मिळते. शेवटचे 2 षटक अद्याप 12 चेंडू शिल्लक असतील. किती धावांचं टार्गेट सेट केला जाईल आई गावदेवी 12-13 नागाव या टीम समोर. तीन ओव्हरचा मॅच असेल. माफ करा निश्चितच शेवटचा षटक असेल. कारण थोडस अंधार आपण पाहतोय. सूर्य देवता अस्ताला गेली आहे आणि शेवटचं षटक यावेळेस आपण पाहतोय नागाव संघाच्या वतीनं गोलंदाज सज्ज होतोय सिद्धेश. इथे फुलर लेनचा चेंडू अगदी पायात चेंडू टाकला होता. यावेळेस पटक्यासाठी पुन्हा एकदा जागा बनवली मनीष तात्रेने. धावण्याचं काम इथे मात्र 2 फलंदाज करत नाहीयेत. चौकार षटकाराने आतषबाजी केली जाते. इथे या 4 धावसंख्येने धावफलक पुढे सरकते. धावांना मात्र गती प्राप्त होते. 48 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली आहे. इथे मात्र गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळेल. फलंदाजी पहिल्या 17 मध्ये काय अफलातून फलंदाजी केली आहे. पहिल्या षटकाचा विचार केला गोलंदाज सूरज मडवीचा 28 धावा सूरजने खर्च केला. एक महागड षटक. त्यानंतर गोलंदाज राकेशने 16 धावा खर्च केल्या आणि यावेळेस गोलंदाज सिद्धेश पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर सिंगल येते लेग बायच्या रूपानं. संघाच्या खात्यात ही धाव मात्र जोडली जाते. टीमची टोटल यावेळेस 49. ताकदीचा संघ म्हणून ओळखला जातोय यावेळेस पोसरी टीम. तेवढीच ताकद यावेळेस द्वितीय सत्रामध्ये पाहायला मिळेल. आई गावदेवी 12-13 नागाव हा संघ देखील यावेळेस फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडू मध्ये इथे रिव्हर्स अटॅम्प. पुन्हा एकदा अगोदर शफल झाले. जणू काही फटका सिलेक्ट केला होता अखिल भोईरने आणि यावेळेस येतोय चौकार पुन्हा एकदा अखिलच्या बॅट मधून. गुड शॉट. त्रेपन्न धावा धावफलकावरती 53 रन्स. षटकातील शेवटची
3 चेंडू शिल्लक. स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा आपण पाहतोय अखिलला. इथे यावेळेस फटका चांगला पाहतोय आपण कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या वेगाने खूप दूरचा अंतर कापून इथे चेंडू गॅदर केला जातोय. तोपर्यंत 2 धावा. वैयक्तिक अखिलचा विचार केला तर 42 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय हा फलंदाज. 55 धावा. 11 चेंडू 42 धावांवरती नाबाद. इथे मात्र चेंडू पाडवरती आदळतोय. लाईन थोडीशी बाहेर असेल यावेळेस डॉट चेंडू. सिद्धेश गोलंदाज आपण पाहतोय कमबॅक करत असताना शेवटच्या क्षणाला एक चेंडू यावेळेस डॉट येतोय. सूरज मडवीने केलेला खर्च धावा आपण पाहिला तर 28. त्यानंतर 16 धावा खर्च केला गोलंदाज राकेश. यावेळेस फटका चांगला आहे. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू चुम अंतर हा येतो षटकार. बिग बिग लॉंग वे. 61 धावा धावफलकावरती आणि 62 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजे आई गावदेवी 12-13 नागाव टीम समोर. 48 धावांची बहारदार इनिंग साकारली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अखिल भोईरसाठी. जर 4 षटकांचा सामना असता तर अर्धशतक देखील या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळालं असतं. 48 धावा नाबाद. चांगली पार्टनरशिप यावेळेस मनीष तात्रे अखिल भोईर. 62 धावांचं टार्गेट यावेळेस नागाव संघासमोर. चला थोडस फास्ट खेळायचंय. लगेच आपण मैदानावरती आपले तातडीने फलंदाज उतरवायचे. नागाव संघ आपणास उशीर होतोय. चला सामना लगेच चालू करा. जय सर. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 62 धावांची गरज आहे. मॅच मध्ये आपण पाहतोय आई गावदेवी 12-13 नागाव हा संघ यावेळेस फलंदाजी करेल. धावा चेस करण्यासाठी आघाडीची जोडी सलामीची जोडी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राइक एंडला असतील फलंदाज राकेश पाटील आणि नॉन स्ट्राइक एंडला सिद्धेश भोईर. अशी जोडी मैदानावरती आपण पाहतोय. हे ट्रम्प कार्ड यावेळेस नागाव टीमचं आणि आघाडीचा गोलंदाज यावेळेस विशाल भोईर. उद्याचे लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. निश्चितच पहिली मॅच असेल. शेवटचा दिवस असेल स्पर्धेचा. पहिली मॅच असेल RK 11 वाकलन वर्सेस कुकसे. दुसरी मॅच असेल गोरसे बी
वर्सेस चौधरी पाडा. पहिला बॉल यावेळेस इथे फटका चांगला आहे. राकेश पाटीलच्या बॅट मधून पहिला चौकार येतोय. यावेळेस सुरुवात चांगली करतोय. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये नागाव टीम साठी करत असताना पहिला दमदार चौकार. कुकसे वर्सेस RK11 वाकळण पहिली मॅच. दुसरी मॅच असेल गोरसे बी वर्सेस चौधरी पाडा. तिसरी मॅच असेल माहुलगाव कोळीवाडा वर्सेस टेमगर आणि चौथी मॅच असेल मात्रेपाडा वर्सेस काटई. हे 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिली मॅच कुकसे वर्सेस RK11 वाकलन. या दोन्ही संघांनी मात्र दिलेल्या वेळेनुसार इथे उपस्थिती दाखवायची आहे. इथे यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खूप दूरवरून येईपर्यंत इथे मात्र प्रयत्न चांगले होते, परंतु प्रयत्न अपयश येतोय. बॅक टू बॅक सलग राकेश पाटीलच्या देखील बॅट मधून येत आहे दुसरा चौकार. अखिल भोईरने जी सुरुवात केली आहे ती सुरुवात यावेळेस करत असताना राकेश पाटील 62 धावांचं टार्गेट आहे, ते कंप्लीट करायचे. इथून मोठे फटके लागवावे लागतील, हेच इथून मात्र दाखवून देत असताना यावेळेस राकेश फुलर लेनचा चेंडू यावेळेस सिंगल येते मैदानाच्या आतमध्ये. राकेश इथे मात्र सिंगल कंप्लीट करत असताना स्ट्राईक देखील रोटेट केली जाते. लेफ्ट हँडेड बॅट्समन यावेळेस सिद्धेश भोईरला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अतिशय रफ अँड टफ सामना मैदानाच्या आतमध्ये चुरस पाहायला मिळते. दोन्ही संघ यावेळेस संघर्ष करत असताना जीवाचा आटापिटा यावेळेस मैदानाच्या आतमध्ये, कारण तितकीच महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. जो संघ जिंकेल तो संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. इथे यावेळेस इथे फटका मिस्टायमिक स्ट्रोक होता सिद्धेश भोईरचा आणि एक चांगला झेल इथे मात्र टीपला गेलाय. यावेळेस फलंदाज बाद होत आहेत सिद्धेश. पहिला धक्का लागत असताना नागाव टीमला मी म्हणेन आज नशिबाने जवळजवळ साथ सोडली आहे फलंदाज सिद्धेश भोईरची. धीरज मडवी न्यू कॅन्डिडेट न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत असताना नॉन स्ट्राईक एंडला 62 धावांचं टार्गेट. टीमची टोटल यावेळेस पहिलं षटक मार्गस्थ असताना ऑन अ मार्क गोलंदाज विशाल. धाव संख्या 1-9. इथे यावेळेस ऑन साइडला आपण पाहतोय स्क्वेअर लेग शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू अलॉंग द कार्पेट चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना तोपर्यंत फक्त एकच धाव. सिंगलला मात्र प्राधान्य दिले जाते. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचतीये स्कोर कार्ड वरती 1-0. 10 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. महत्वाचा सामना जो जिंकेल त्याचं अस्तित्व या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये कायम असेल आणि जो संघ परास्त होईल त्याला मात्र माघारी परतावं लागेल. इथे यावेळेस LBW ची अपील मात्र केली आहे, परंतु इथे पंचांनी स्वीकारले. इट इज आउट. फलंदाज होतोय बाद. धीरज मडवीला देखील परतावा लागेल. अगदी शून्याचा चष्मा घालून इथे धीरज मडवी माघारी परते. बॅक टू द डग आउट. राजेश भाग्यवंत यावेळेस मैदानाच्या आत जात असताना चौथ्या क्रमांकाचा फलंदाज धाव संख्या धाव फलकावरती 10 धावा. 62 धावांची गरज आहे. थोडस फास्ट खेळा. पंच पण पाहतो या सामन्यासाठी रुपेश गायकर, जय पवार सर स्क्वेअर लेगची पंच. पहिलं षटक
यावेळेस पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 10 धावा आणि या सामन्याचं इक्वेशन थोडस महागडं पाहायला मिळते. 12 चेंडू 26 धावांची गरज असेल, 12 चेंडू 52 धावांची गरज असेल. प्रति षटकामागे 26चं समीकरण इथे ठेवावे लागेल. इथे बॅटची कडा, येस इट इज आउट. फलंदाज होत आहेत बाद. राकेश पाटीलला देखील माघारी परतावा लागेल. इथे एका पाठोपाठ फलंदाज होत आहेत बाद. जसा पत्त्यांचा बंगला कोसळला जातो तसा मात्र इथे डाव कोसळताना पाहायला मिळतोय. तो म्हणजे गावदेवी आई गावदेवी 12-13 नागाव टीमचा. 3 फलंदाज होत आहेत बाद 10 या आकड्यावरती. तर मात्र प्रेशर यावेळेस सामन्यामध्ये शिरकाव करताना यावेळेस वन साइड मॅच. 11 चेंडू 52 धावांची गरज. जोगी भोईर यावेळेस स्ट्राईक एंडला. न्यू बॅट्समन गोलंदाज मनीष तात्रे. जबरदस्त गोलंदाजी. इथे यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक यावेळेस होते अखिल, परंतु फक्त प्रेक्षक म्हणून पाहत राहतील. यावेळेस येतो षटकार फलंदाज जोगी भोईरच्या बॅट मधून. जर इथून षटकार चौकारांची आतषबाजी केली, धावांचा पाऊस केला, तर मात्र या सामन्यामध्ये अशक्य असं काही नाहीये. तुम्ही देखील शक्य करून दाखवाल. यावेळेस जोगी भोईर हेच दाखवून देत असताना षटकाराने आघात केलाय मनीष तात्रेवरती. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. 62 धावांचं टार्गेट. इथे यावेळेस फटका चांगला. मिस्टामिक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते लॉंग ऑफ रिझन मध्ये. तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल यावेळेस 17चा खतरा यावेळेस कोणत्या संघाला होईल. 62 धावांचं टार्गेट चेस करत असताना गावदेवी 12-13 नागाव हा संघ थोडासा बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 9 चेंडू शिल्लक असतील या मॅच मध्ये. इथे फटका चांगला. कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. डिपेक्सचा कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे आहेत अखिल, परंतु बॅकअप करत असताना आपण पाहतोय यावेळेस विशालला. परंतु इथे 2 धावा 3 धावा यावेळेस कंप्लीट करत असताना तिहेरी धाव या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. राजेश भाग्यवंत नॉस्ट्राईक एंडला जात आहेत. टीमची टोटल यावेळेस कुमाराबाला सांगतील यावेळेस 20 धावा. इथे यावेळेस यॉर्क लाईनचा चेंडू अगदी घरंगळत राहणारा चेंडू. स्वतः मनीष तात्रे चेंडूला गॅदर करतायत. तोपर्यंत एकच धाव. डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न होता. शेवटचा बॉल असेल या षटकातील. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. 62 धावांची गरज असताना अद्याप 41 धावांची गरज आहे. इथे यावेळेस स्लोअर गतीचा चेंडू आणि इथे मात्र फलंदाज होत आहेत बाद. राजेश भाग्यवंतला मात्र माघारी परतावा लागेल. जणू काही हा सामना यावेळेस सोडला असावा आई गावदेवी 12-13 नागाव टीमने. कारण 6 चेंडू 41 धावांची गरज आहे. 6 चेंडू 36 धावा होऊ शकतात. इथे यावेळेस 6 चेंडू 41 धावांची गरज असेल. पण जे औपचारिकता आतापर्यंत तरी आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळते. सहा चेंडू 41 धावांची गरज. शेवटचा सामना. जवळ या मॅच मध्ये न्यू गोल्डन पोसली टीम आपलं प्रभुत्व आपलं वर्चस्व गाजवत असताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या मॅच वरती अगदी भक्कम पकड यावेळेस निर्माण केली आहे पोसली टीमने.
इथे यावेळेस फटका तर चांगला आहे. मयूर पाटील नो मिस्टेक. यावेळेस एक चांगला झेल. फलंदाज होत आहेत बाद. जोगी भोईर बॅक टू द पॅव्हलियन. तर उद्याची पहिली मॅच असेल RK11 वाकलन वर्सेस कुकसे. उद्या प्रेक्षकांना देखील विनंती करेन यायला देखील विसरू नका, पाहायला देखील विसरू नका. उद्या देखील चांगले चांगले दिग्गज संघ तुम्हाला पाहायला मिळतील. तर कुकसे वर्सेस RK11 वाकलन टीमला विनंती करेन आपण ठीक 9 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे. इथे बॅटची कडा. यावेळेस होतोय फलंदाज बाद. या शेवटच्या षटकामध्ये देखील अखिल भोईर एक चांगली कामगिरी करत असताना शेवटचे 3 बॉल यावेळी शिल्लक असतील. यावेळी साडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. शेवटचे 2 चेंडू यावेळी शिल्लक असतील. यावेळेस रिव्हर्स अटॅम्प. षटकार येतोय. निश्चित प्रश्न पडला असेल नागाव टीमला की हा फलंदाज आपण उशिरा का उतरवला. जर कदाचित अगोदर 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावरती आला असता तर नक्कीच धावसंख्येचा पाठलाग होऊ शकला असता सूरज. आता मात्र सामना हातातून जवळजवळ निसटलाय. 27 धावा 27. शेवटचा बॉल 31 धावा आणि इथे होतोय फलंदाज बाद शेवटच्या बॉल वरती. आणि या सामन्याचा खरा शिल्पकार यावेळेस न्यू गोल्डन पोसरी संघ होतोय. 3रा संघ असेल या स्पर्धेचा जो सुपर 4 मध्ये क्वालिफाय होतोय. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 13 बॉल मध्ये 48 धावांचं योगदान दिलं आणि गोलंदाजी करत असताना 3 विकेट ज्यांनी कॅरी केला असा एकमेव ऑलराऊंडर अखिल भोईर मॅन ऑफ द मॅच.